मिलिंद, याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. दलवाई सर, उत्तर प्रदेशचे किंवा एकूणच आतापर्यंतच्या 5 राज्यांचे जे निकाल आतापर्यंत समोर येताना दिसत आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, 5 राज्यांच्या पैकी 4 राज्य ही वेगळी आहेत आणि उत्तर प्रदेश वेगळा आहे. इतर ठिकाणी पंजाबामध्ये भाजप येत नाही, पंजाबामध्ये आप पार्टी येते, गोव्यामध्ये काँग्रेस आणि इतर पक्ष भाजपपेक्षा पुढे आहेत, अशी स्थिती आहे. म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक जी आहे ती निवडणूक मूलतः हिंदुत्वाच्या प्रश्नावर झालेली आहे. तिथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तिथे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, लोकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात गेल्या, बेकारी वाढली. तिथे कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं संबंध हाताळलं गेलं, ॲडमिनिस्ट्रेशन हा प्रकारच नव्हता. याच्यामध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून लोक नाही. दलवाई सर, हे सगळं बरोबर आहे. म्हणजे यातले काही मुद्दे खरेही आहेत, तुम्ही जे मांडताय यातले काही मुद्दे 100% खरेही आहेत, पण हे आकड्यांमध्ये दिसत नाहीये. माझा प्रश्न तोच आहे. मग मी तेच बोलतोय, जरा ऐका ना. इतकं सगळं होऊनही भाजप तिथे येतं, याचा अर्थ असा की या देशामध्ये अजूनपर्यंत जे राज्य चाललेलं होतं त्याच्याऐवजी हे काउंटर रेव्होल्युशन या देशात चालू आहे. आणि हा काउंटर रेव्होल्युशन ज्या ज्या देशामध्ये अशा रीतीची सत्ता येते, लोकशाहीच्या विरोधातली, ती पेटीच्या अनुषंगानेच येते, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या मते सगळ्यात जे रिझल्ट भयानक आहेत. दलवाई सर, जर का निवडणुकांमधनं आलेलं सरकार असेल तर तुम्ही थेट लोकशाही विरोधी अशी कसं काय म्हणू शकता? नाही म्हणत ना, येतं असं मी म्हणतो की हे सुद्धा मुसोलिनी काय किंवा हिटलर काय हे सत्य त्या पेटीतूनच आले होते. वातावरण जे केलं जातं ते वातावरणाला काउंटर करण्याच्या दृष्टीनं कुठे ना कुठेतरी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष कमी पडतायत आणि खऱ्या अर्थाने जी भूमिका घेतली पाहिजे ती घेत नाही. त्याचेही सगळे परिणाम आहेत असं मला म्हणायचं आहे. लोक इतकं काय होतात, काय या देशामध्ये मुसलमानांनी तुमचं केलेलं आहे, परंतु मुसलमानांचे एक शत्रू मी त्याही मुद्द्याकडे येतो. भंडारी सर, म्हणजे कोण नेमकं? नाही दलवाई सर, मी त्याही मुद्द्याकडे येतो. आपण उत्तर प्रदेशातला मुस्लिम फॅक्टर काय आहे तो थेट मॅजिक वॉलच्या माध्यमातून बघूया की ज्याच्यात कोणाचा काही विषय नाही. भंडारी सर, याला काही उत्तर द्यायचंय तुम्हाला? हो, मला द्यायचंय. आणि हुसेन भाई जे बोलले त्या सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायचं. हा, बोला. एक पहिली गोष्ट, मला तुमच्या सगळ्या विवेचनामधला एक मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे की ज्या शेतीपट्ट्याची तुम्ही भाषा करताय, 47 जागांचा शेतीपट्टा वगैरे, संपूर्ण 403 जागांचा उत्तर प्रदेश जो आहे त्या सगळ्या भागामध्ये शेती आहे. तेवढ्याच फक्त 47 जागांच्या भागात शेती आणि बाकी ठिकाणी उद्योगधंदे असं नाही. बरोबर आहे. हा, त्यामुळे तेवढा शेतीपट्टा म्हणण्याचं कारण नाही. बर. हा, दुसरा मुद्दा जो आहे हुसेन भाईंचे, आता बरेच मुद्दे आहेत. मुळात हुसेन भाईंचा लोकशाहीवरचा विश्वास आता उडालेला दिसतोय. ते खूपच या निकालांनी अस्वस्थ झाले आणि स्वाभाविक आहे, ते जे विचार आयुष्यभर त्यांनी जपले, ज्या पक्षामध्ये गेले अनेक वर्ष तरी आले, त्या पक्षाची एवढी दाणादाण उडालेली बघून त्यांच्या भावना प्रक्षुब्ध होणं हे मी समजू शकतो. आणि पण त्या प्रक्षुब्ध झालेल्या भावनांमुळे ते शांत विचार करू शकत नाहीत, हे दुर्दैवी. मुसलमानांनी काय केलं असा प्रश्न ते विचारतायत. हुसेनभाई मुसलमान या एका विषयासाठी भारताची 1947 साली फाळणी झाली. बाकीचे मुद्दे बाजूला ठेवू, त्या चर्चेला जायचं असेल तर खूप वेगळी चर्चा करावी लागेल. त्यामुळे तसं तुम्ही प्रश्न विचारू नका. आणि दुसरं लक्षात ठेवा की या सगळ्या निवडणुकांमध्ये मुसलमान बांधवांची मतं सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहेत हे दिसून आलं. त्यामुळे तो मुद्दाच इथे नाहीये, मुद्दा तुमच्या मनात आहे आणि तुम्ही त्या मुद्द्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हाला असं वाटतं की मुसलमानांना तुम्ही कोणाचे तरी बळी ठरताय असं चित्र रंगवलं, व्हिक्टिम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मतं मिळतील. आता ती परिस्थिती बदलली. मुसलमान समाज सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करतोय, त्याला आपलं हित कळतं आणि आपलं हित कशात आहे हे त्याला निश्चित. भंडारी सर, तुमच्याकरता छान आनंद साजरा